नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमची मराठी गुरु. बरं, आज मी तुम्हाला कोणताही धडा शिकवणार नाहीये किंवा कोणती कविता एक्सप्लेन करणार नाहीये किंवा व्याकरणाचा कोणता भागही तुम्हाला शिकवणार नाहीये. आता लॉकडाऊनमध्ये तुम्हाला बरेच जण येऊन हे सल्ले देत असतील की अभ्यास कर, टी व्ही काय पाहतोयस, इकडे काय खेळतोयस आणि पेपर कसे चाललेत, तुझे टेस्ट वगैरे कसे चाललेत, सगळं शिकवलेलं समजतंय ना तुला, किंवा हे पुस्तक तू रेफर कर, असं कर तसं कर, हे सगळे सांगत असतील. परंतु खरं तर अभ्यास कर असं सांगत असताना तो कसा केला पाहिजे आणि काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी खरं तर आज तुम्हाला सांगणार आहे. तर तुम्ही ती ती गोष्ट जी आहे मी जी सांगणार आहे ती सगळं नीट लक्षपूर्वक ऐका. हा व्हिडिओ पूर्ण पहा, तुम्हाला नक्कीच या व्हिडिओचा फायदा होईल. चला तर मग सुरुवात करूया. आज अगदी मनमोकळ्या गप्पा होणार आहेत. तर तुम्हाला उत्तरपत्रिका कशी लिहावी या संदर्भात सुद्धा मी सांगणार आहे. सगळ्यात आधी थोडंसं आपण उत्तरपत्रिकेकडे बघूयात. तर उत्तरपत्रिका लिहित असताना खास करून मराठी विषयाबद्दल मी बोलत आहे. आणखी एक मला इथं सांगायचं आहे की काही इंग्लिश मीडियमच्या मुलांकडून सुद्धा असं सांगितलं जातं की मैम आप थोड़ा सा हिंदी में भी एक्सप्लेन करो क्योंकि मराठी समझने में थोड़ा सा हार्ड जाता है. परंतु मला इतकं सांगायचं आहे की तुम्ही मराठी जितकं जास्त ऐकाल तितकं तुम्ही इम्प्रूव्ह व्हाल. जिथे मला असं गरज वाटते धडे शिकवत असताना वगैरे, तेव्हा मी तुम्हाला नक्कीच हिंदीमध्ये एक्सप्लेन करेन. आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा जिथे गरज वाटेल तिथे मी हिंदीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करेन. पण मराठीमध्ये बोलणं जास्त गरजेचं आहे, कारण विषय मराठी आहे आणि तुम्हाला मराठीमध्ये लिहायचं आहे. पुन्हा आपल्या मुख्य विषयाकडे आपण येऊयात. तो विषय म्हणजे काय की जेव्हा आपण उत्तरपत्रिका सॉल्व्ह करत असतो तेव्हा सुरुवातीला आपण प्रश्नपत्रिका नीट लक्षपूर्वक वाचायची आहे. आणि दुसरी गोष्ट, तुम्ही प्रश्न नीट वाचा आणि त्यानंतर त्या पद्धतीनं उत्तर लिहिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आता अभ्यास करत असताना कसं करायचं ते मी सांगते की एखादा प्रश्न जेव्हा दिलेला असतो त्याच्यामध्ये स्वमत विचारलेलं असतं. मग ते स्वमत कसं लिहायचं बरं? खूपदा असा प्रश्न पडतो, मुलं तिथं ब्लँक होऊन जातात, म्हणजे शब्दच आठवत नाहीत. मग त्यासाठी एक गोष्ट आहे, खूप महत्त्वाची आहे आणि ती केलीच पाहिजे, ह्याला कुठलीच पळवाट नाही आहे. तर तुम्ही जेव्हा शिक्षक एखादी कविता एक्सप्लेन करत असतात ती लक्षपूर्वक ऐका आणि त्यानंतर मात्र लगेचच घरी गेल्यानंतर, किंवा आता तर तुम्ही घरी आहातच, तर त्यांचं एक्सप्लेन करून झाल्यानंतर लगेच ती कविता जितकी तुम्हाला समजली ती तुमच्या शब्दामध्ये पुन्हा एकदा लिहून काढा. त्याचा अर्थ ॲज इट इज कविता कॉपी करायची नाही आहे, त्या कवितेचा अर्थ तुम्हाला लिहून काढायचा आहे वहीमध्ये. आणि त्यानंतर तुम्हाला जेव्हा शब्द लिहिताना किंवा एखाद्या शब्दाचा अर्थ समजला नसेल किंवा एखाद्या वाक्यरचनेचं कसं करायचं ते तुम्हाला लक्षात येत नसेल, तर ते तुम्ही पुन्हा तुमच्या शिक्षकांना विचारू शकता. त्याशिवाय तुमचं स्वमत लेखन किंवा तुमचं लिहित असताना ते वाक्य कसं असलं पाहिजे ही गोष्ट तुमची इम्प्रूव्ह होणार नाही आहे. तर हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण उत्तर कोणतं लिहित असताना पुस्तकी भाषा तुम्हाला वापरायची नाही आहे. तर आता समजा शाल या धड्याबद्दल इंग्लिश मिडियमच्या धड्यातला हा प्रश्न आहे की शाल वापरल्याने शालीनता येते, असा एक प्रश्न आहे. मग ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? तर ते व्यक्त करत असताना अतिशय आधी तुम्हाला शालीनता म्हणजे काय हे समजलं पाहिजे. आणि खरं तर या शब्दाचा खूप खोल अर्थ आहे. आणि मग शाल पांघरल्याने शालीनता येते असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा आपल्याला ते मांडता येणं गरजेचं आहे. मग यावेळेस शिक्षक सांगत असताना कोणती कोणती उदाहरणं देत असतात किंवा ही कन्सेप्ट कशी क्लिअर करत आहेत, ह्या गोष्टी लक्ष देऊन तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येईल. त्यानंतर निबंध लिहित असताना निबंध सुरुवातीला जेव्हा तुम्ही लिहित असता तेव्हा चारोळ्या आल्या पाहिजेत त्याच्यामध्ये. काही कवितेच्या ओळी तुम्ही घालता आल्या पाहिजेत तुम्हाला, म्हणजे त्या विषयाला अनुसरून. त्यानंतर ही झाली निबंधाची सुरुवात. त्यानंतर त्या विषयाला धरून तुमचं मत काय आहे, तुमचे मुद्दे काय आहेत ते व्यवस्थितपणे मांडता आले पाहिजेत. आणि त्यानंतर मधला भाग, निबंधाचा मधला भाग. आता निबंधाचे पण प्रकार आहेत, वैचारिक निबंध, त्यानंतर काल्पनिक निबंध, असे पुन्हा आत्मचरित्रात्मक. तर त्या निबंधाला अनुसरून आपला जो मधला भाग आहे तो आपल्याला लिहिता आला पाहिजे. आणि निबंधाची शेवट करत असं निबंधाचं तेही तितकंच समर्पक, मार्मिक आणि आकर्षक असलं पाहिजे. ज्यावेळेस ते आपलं पेपर वाचला जात असतो परीक्षकांकडून, तेव्हा तिथे त्यांना ते उगीच गप्पा मारल्यासारखं वाटायला नको आहे. ह्या गोष्टी खरंच लक्षात ठेवणं खूप गरजेचं. महत्त्वाचा विषय नेहमी राहून जातो ते म्हणजे तो विषय म्हणजे
वेळेचं नियोजन. मुलांचं वेळेचं नियोजन अजिबात नसतं. पेपर हातात आला, तो वाचायचा, त्यानंतर लगेचच उत्तरपत्रिका लिहायला सुरुवात करतात. मग होतं असं की सुरुवातीच्या वेळेमध्ये अतिशय सुंदर छान छान असे अक्षर काढत सावकाश अगदी लिहिणं चालू असतं, कारण अक्षर अतिशय सुंदर, म्हणजे पहिल्या 2 पानावरची अक्षरं अतिशय सुरेख असतात. पण नंतर नंतर असं होऊन जातं की वेळ संपून जायचे जेव्हा जवळ येते त्यावेळेस 2-3 प्रश्न लिहायचे राहून जातात. काही काही विद्यार्थी तर अक्षरशः प्रश्न सोडून निघून येतात. परंतु असं करायचं नाही. आपला पूर्ण पेपर दिलेल्या वेळेमध्ये कव्हर झालाच पाहिजे. मग काय केलं पाहिजे? तर समजा तुमचा पेपर आहे त्याचे 3 भाग करायचे आहेत. सगळ्यात सुरुवातीला आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे आहेत. तुम्ही प्रश्न पुढे मागे करू शकता. असं नाही की प्रश्न पहिलाच आधी घेतला पाहिजे, त्यानंतर दुसराच आला पाहिजे, त्यानंतर तिसराच आला पाहिजे. तुम्ही सुरुवातीला वस्तुनिष्ठ प्रश्न, म्हणजे जिथे 1-2 मार्कांचे प्रश्न आहेत असे प्रश्नसुद्धा सॉल्व करू शकता. तर असे प्रश्न आधी तुम्ही सोडवून घ्यायचे पटपट. अर्ध्या तासामध्ये सगळं होऊन जातं. फक्त इतकंच की तुम्ही कुठला प्रश्न सोडवला आहे हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही प्रश्नपत्रिकेवरती काही छोटीशी खूण करू शकता. आणि आणखी एक मला विद्यार्थी मित्रांना सांगायचं आहे की प्रश्नपत्रिकेमध्ये काहीही लिहायचं नाही आहे. तर पुन्हा जेव्हा तुम्ही तुमचे हे वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवून होतात त्यानंतर मात्र तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्न किंवा निबंध, पत्रलेखन ह्या गोष्टी लिहायला घ्यायच्या आहेत लगेच. कारण निबंध लिहित असताना, पत्रलेखन करत असताना तुम्हाला विचार करावा लागत असतो. म्हणून तुमच्या हातात वेळ असणं फार गरजेचं आहे. म्हणून तुम्ही लगेच निबंध लिहायला घ्यायचा आहे. आणि मग निबंध, पत्रलेखन लिहून झाल्यानंतर कथालेखनसुद्धा तुमचं असेल तर ते कथालेखन वगैरे करायचं आहे. आणि त्यानंतर पुन्हा दीर्घोत्तरीकडे यायचं आहे. कारण दीर्घोत्तरीचे उत्तरं तुम्हाला माहिती असतात. तुम्ही या पद्धतीने सुद्धा करू शकता. या पद्धतीने तुम्ही तुमची उत्तरपत्रिका एका टेस्टमध्ये लिहून बघा, म्हणजे तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तुमच्या बोर्डाच्या एक्झामलासुद्धा तुम्ही या पद्धतीने उत्तरपत्रिका लिहू शकता. बरं ठीक आहे, तुम्हाला जर कंटिन्यू उत्तरपत्रिका हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीने पानं पण सोडू शकता. परंतु ते पानं सोडत असताना पुन्हा तुम्हाला अडचण अशी येऊ शकते की तुम्हाला आणखी उत्तर लिहायचं आहे पण तिथे पुढे पान शिल्लक नाही आहे. म्हणून तुम्ही प्रश्नाचा जो अंक आहे, नंबर आहे, तो व्यवस्थित लिहिणं गरजेचं आहे. तर तुम्ही या पद्धतीने एक टेस्ट खरंच सोडून बघा आणि मग तुमच्या लक्षात येईल की तुमचा वेळ तिथे वाचतो आहे. आणि तुमचं निबंध लेखनसुद्धा थोडंसं इम्प्रूव्ह झालेलं आहे, कारण तुम्हाला तिथे विचार करायला वेळ मिळालेला असतो. तर या पद्धतीने तुम्ही करून बघा. तुमची उत्तरपत्रिका तुम्हाला व्यवस्थित आणखी लिहिता येईल. किंवा मग लिहित असताना सुरुवातीपासूनच लेखनाचा स्पीड मेंटेन ठेवणं गरजेचं है। जब आप आंसर लिख रहे हो तो स्टार्टिंग से स्पीड मेंटेन रखना बहुत ज़रूरी है। स्टार्टिंग में एकदम स्लो राइटिंग है, अच्छी अच्छी हैंड राइटिंग निकाल रहे हो और बाद में बीच में थोड़ा सा हमको टाइम कम पड़ रहा है ऐसे समझ में आता है तो बच्चे वापस स्पीड बढ़ाते हैं राइटिंग का। या फिर कभी कभी हम टेंशन में बीच में के जो सेंटेंस है, वर्ड है, वो भूल जाते हैं, स्किप हो जाता है। आपण बऱ्याचदा फास्ट लिहित असताना आन्सर विसरून जातो, कधी कधी एकदम टोटल ब्लँक होऊन जातो, मधले शब्द विसरून जातो। हे लक्षात ठेवायचं आहे की पेपर लिहून झाल्यानंतर 10 मिनिटं कमीत कमी आपल्याला तो पेपर पुन्हा चेक करायला वेळ मिळायला हवा। म्हणजे तुमचा पेपर तुम्ही जेव्हा वाचता तेव्हा तुमच्या चुका तुम्हाला सापडायला लागतात। शुद्धलेखनाच्या खूप चुका झालेल्या असतात त्याच्यामध्ये, तर त्या चुका हडबडीमध्ये होतात, गडबडीमध्ये होत असतात, आपण पेपर लिहायच्या गडबडीत असतो। तर नंतर जेव्हा तुमच्या लक्षात येतात आपल्या चुका तर त्यात तुम्ही सुधारू शकता। म्हणजे तुमचे तिथे अर्धे मार्क वाचतात, शुद्धलेखनाच्या चुका झालेल्या असतात त्या। तर तुम्ही ही पद्धत वापरून बघा, एक ट्रायल म्हणून एका टेस्टमध्ये ट्राय करू शकता। त्यानंतर दुसरी गोष्ट ही आहे की ज्यावेळेस आपण दीर्घोत्तरी लिहित असतो तेव्हा प्रत्येक प्रश्नाला आपण तेवढा वेळ देऊ शकतो की नाही हा विचार करूनच उत्तर लिहायचं आहे। आणि लिहितानाचा आपला स्पीड मेंटेन करायचं हे तर मी तुम्हाला आधी सांगितलेलंच आहे। त्यामुळे पेपरमध्ये अक्षर हे खूप चांगलं काढत बसायचं नाही आहे, पण खूप घाणसुद्धा येऊ नये यासाठी प्रयत्न करायचे आहेत। त्यानंतर व्याकरण आणि वस्तुनिष्ठ प्रश्नामध्ये हे आजचे मार्क आहेत, तर त्याचं उत्तर आपल्याला माहीतच पाहिजे। त्यासाठी तुमचं वाचन जे आहे ते रोजच्या रोज करा आणि रोज एक काम करा, धडा आणि त्या धड्याचे लेखक कोण आहेत हे रोज न चुकता लिहायचं आहे। म्हणजे त्यासाठी तुमची किती पानं तुमची गेली तरी चालतील, परंतु तुम्ही रोज हे लिहायचं आहे। एक तर तुमच्या हाताखालून ते शब्द जातील, दुसरी गोष्ट तुम्हाला ते पाठ होऊन जातं, त्यामुळे तुम्हाला वेगळा अभ्यास करायचा त्यावेळेस गरज राहणार नाही। ह्याचा रोजच्या रोज तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे आणि यासाठी तुम्हाला किमान 5 ते 6 मिनटं लागतात। तर हे 5 ते 6 मिनटं
आणखी एक यामध्ये मला सांगायचं आहे की तुमच्या पुस्तकामध्ये धडे किंवा कविता जेव्हा सुरू होते त्याच्या सुरुवातीला पिवळ्या पट्टीमध्ये लेखक किंवा कवी कवयित्री ज्या कोणी आहेत त्यांच्याबद्दल माहिती दिलेली असते. तर ती माहिती नीट लक्षपूर्वक वाचायची आहे. ज्यावेळी तुम्ही दीर्घोत्तरी प्रश्नाची उत्तर लिहित असता त्यावेळी त्या लेखकाबद्दल, त्या कवयित्रीबद्दल, त्या कवीबद्दल, त्या लेखिकेबद्दल जे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या एका वाक्यात तरी लिहिणं गरजेचं आहे प्रस्तावनेमध्ये. तर ते लेखक त्यांना कुठला जर समजा पुरस्कार मिळालेला असेल किंवा ते कुठल्या तरी मोठ्या हुद्द्यावरती सध्या कार्यरत असतील किंवा कुठेतरी ते वैज्ञानिक वगैरे असतील तर ह्या गोष्टी तुम्ही लिहिणं खूप गरजेचं आहे, कारण ती त्यांची आयुष्यभराची अचिव्हमेंट असते. तर थोडंसं प्रश्नांचं उत्तर लिहित असताना प्रस्तावनेमध्ये त्यांच्याबद्दल लिहिणं गरजेचं आहे. त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य काय आहे तेही तुम्ही लिहू शकता. तर 1-2 वाक्यामध्ये दीर्घोत्तरी उत्तर लिहित असताना प्रस्तावनेमध्ये लेखकांबद्दल माहिती लिहिलीच पाहिजे. म्हणजे तुमचं उत्तर तितकंच स्टँडर्ड वाटतं आणि मगच तुम्ही तुमच्या मुख्य उत्तराला हात घालायचा आहे. आणि आणखी एक जो प्रश्न आहे तो म्हणजे जाहिरात लेखन. जाहिरात लेखन करत असताना मुलं सगळ्यात जास्त लक्ष देतात चित्र काढण्यात. त्यांना इतकं छान ते असं वाटत असते की हा पेपर चित्रकलेचा पेपर आहे की काय. तर तुमच्या चित्राला 0 मार्क आहेत. 0 मार्क असं म्हणता येणार नाही, परंतु तुमच्या चित्राला जास्त तुम्ही तिथे वेळ वाया घालवू नका असं मला म्हणायचं आहे. तुम्ही चित्र काढा, तुमच्या प्रेझेंटेशनला तिथं नक्कीच मार्क आहेत, परंतु तुम्ही फक्त तिथं चित्र काढण्यात वेळ घालवताय आणि मेन कंटेंट त्यातलं जर तुमचा नीट नसेल तर त्या चित्राला काही महत्त्व नाही आहे, हे मला सांगायचं आहे. मग जर तुमचं चित्र चांगलं आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये जे खरं लिहिलं पाहिजे ते लिहित नसाल तर सगळ्याच गोष्टी व्यर्थ आहेत, तुमचा वेळही वाया जातो. परंतु सगळ्यात तुम्हाला करायचं काय आहे की जाहिरात लेखन जी महत्त्वाची गोष्ट आहे ते तुम्ही आधी लिहा आणि मग उरलेल्या थोड्या वेळेमध्ये 1 ते 2 मिनिटामध्ये आपलं चित्र पटकन काढून बाजूला सरकायचं आहे. मध्ये चित्र काढताना तुम्ही पेन्सिलने छान करू शकता, त्याला कलरिंग केलंच पाहिजे असे काही गरज नाही आहे कलरिंगची वगैरे. फक्त तुम्ही पेन्सिलने समजा आईस्क्रीमचं कुठलं तुमचं असेल ॲडव्हर्टाईजमेंट का तुम्ही जाहिरात करताय आईस्क्रीमची, तर 10% सूट आहे, घरपोच सेवा उपलब्ध आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाका त्याच्यामध्ये. सगळ्या फ्लेवर्स अवेलेबल आहेत असं तुम्ही इंग्लिश शब्द मराठीमध्ये ट्रान्सलेट करून लिहू शकता. फक्त इतकंच की जेव्हा तुम्ही 2 आईस्क्रीमचे एका कॉर्नरला चित्र काढू शकता किंवा एक मोठं आईस्क्रीमचं चित्र काढून त्याच्यामध्ये तुमची जाहिरात तुम्ही लिहू शकता. एखाद्या मोबाईल कंपनीचं आपल्याला लिहायचं असेल तर त्यावेळी एखादा छान मोबाईल तुम्ही कॉर्नरला काढू शकता किंवा 2-3 मोबाईल छोट्या छोट्या याच्यामध्ये काढू शकता. फक्त इतकंच मला म्हणायचं आहे या मुद्द्यावरती की तुम्ही चित्र काढण्यामध्ये वेळ वाया घालवू नका. जाहिरात लिहिण्यामध्ये जास्त तुम्ही वेळ लावा. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की पत्रलेखन करत असताना ते पत्रलेखनसुद्धा सुटसुटीत व्यवस्थित पाहिजे. तिथं जिथं गरजेचं आहे तिथं तुम्ही यादी, जर तुम्ही ऑफिशियल पत्रलेखन जेव्हा असतं औपचारिक पत्रलेखन करत असताना तेव्हा त्याच्यामध्ये व्यवस्थित यादी जर तुम्हाला गरजेची असेल त्या पत्रलेखनामध्ये त्या विषयामध्ये तेव्हा तिथे तुम्ही यादी लिहा. त्यासाठी तुम्ही 4-5 पुस्तकांची नावं पाठ करा, त्यानंतर त्यांचे लेखक कोण आहेत ते सुद्धा पाठ करा. त्यानंतर राहिला प्रश्न कथालेखनाचा. कथालेखन करत असताना त्याच्यामध्ये भरपूर प्रकार आहेत. म्हणजे एक तर शीर्षक दिलं जातो, त्याच्यावरून तुम्हाला कथा लिहायची असते. त्यानंतर दुसरं आहे की तुम्हाला म्हण दिली असते, त्या म्हणीवरती तुम्हाला कथा लिहायची असते. तेच तुम्ही पुढे तात्पर्य म्हणून सुद्धा लिहित असतात तशाच पद्धतीनं. किंवा सुरुवात दिलेली असते कथेची आणि त्यानंतर तुम्हाला ती कथा पुढे संपवायची असते, कंप्लीट करायची असते. किंवा शेवट दिलेला असतो कथेचा आणि तुम्हाला सुरुवात घ्यायला सांगतात किंवा मुद्दे दिले असतात, त्याला मुद्द्यावरून गोष्ट. हे सगळे प्रकार आहेत. कथालेखन कसा करावा हे एक स्वतंत्र व्हिडिओ सुद्धा मी टाकलेला आहे, तर तुम्ही तोही पाहू शकता. फक्त इतकंच आहे की जे मुद्दे आहेत ते नीट लक्षपूर्वक वाचायचे आहेत आणि कथा अशी रंगवत जायची की ती तुम्हाला लिहिता आली पाहिजे, त्या पद्धतीने तुम्हाला वाक्यरचना करता आली पाहिजे. विनाकारण मोठे मोठे शब्द टाकायचे नाहीत. सोपे सोपे शब्द जे की लिहिताना आपल्या शुद्धलेखनाची चुका होणार नाही आहेत असे शब्द त्याच्यामध्ये इन्क्लूड करायचे आहेत, असे वाक्य तुम्ही लिहायचे आहेत. आता सध्यासुद्धा तुम्ही एखादी म्हण घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्ही कथालेखन करा. वाचन करणं गरजेचं आहे पण त्याचबरोबर लेखन करणं तितकंच गरजेचं आहे. आता मला माहिती आहे तुमचं खूप लेखन चाललेलं असतं, अक्षरशः थकून जात असतात तुम्ही, परंतु थोडासा वेळ तुम्ही लेखनासाठी खरंच राखून ठेवा. त्यानंतर रोजच्या रोज पेपरमध्ये कोणत्या कोणत्या जाहिराती येत असतात, त्याच्यामध्ये ते कोणते कोणते शब्द वापरतात ते शब्दसुद्धा नीट लक्षपूर्वक वाचा, बघा आणि ते शब्द नीट लिहिण्याचा
पुन्हा सराव करा, म्हणजे तुम्हाला ज्या लिखाणातल्या चुका आहेत त्या टाळता येतील. जवळपास मी सगळेच मुद्दे इथे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरीही तुम्हाला काही आणखी अडचणी असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्सवरती प्रश्न विचारू शकता. तर आतापर्यंत मी जाहिरात लेखन कसं करावं, पत्रलेखन कसं करावं, कथालेखन कसं करावं या संदर्भात सांगितलेलं आहे. त्यानंतर आणखी काही व्हिडिओज मी पुढे बनवणारच आहे. स्वतंत्र पत्रलेखन एक विषय घेऊन मी पत्रलेखनसुद्धा तुम्हाला सांगणारच आहे. परंतु आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्सवरती सांगा. तुमच्या काही अडचणी असतील तर त्याही तुम्ही मला शेअर करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्या पद्धतीने तुम्हाला आणखी जास्तीची माहिती देण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.